गुड मॉर्निंग सर्वांना। चला तर मग सकाळची सुरुवात आपल्या डीमार्टने सुरू झालेली आहे। प्रत्येकाचं मॉर्निंग रुटीन जसं असतं ना तसं सगळं झालेलं आहे। श्रीषा गेले, साहेब गेले, सगळं आवरलं आणि मग म्हटलं की डीमार्टमध्ये येऊ, कारण श्रीषाचा आहे उद्या बर्थडे। सो रिटर्न गिफ्ट ही आपल्याला घ्यायचं आणि छोटी मोठी थोडीशी आपली ग्रोसरी ही घ्यायची होती। सो म्हणून मी आले, तर ऑप्शन्स काही मिळतात का बघण्यासाठी मी आले रिटर्न गिफ्टसाठी। बट एवढं नाही आवडलं मला आणि ऍक्च्युली काय झालं की प्लास्टिक वगैरे तर अवॉइड करते मी सध्या तरी। आणि नंतर श्रीषासाठी टिफिन बॉक्स बघत होते, कारण तिला आज पण आपल्याला एक गिफ्ट द्यायचं आहे। मग म्हटलं की मी अशाच काहीतरी गोष्टी गिफ्ट देते जेणेकरून तिला यूजमध्ये येतील अशा। पण त्यामध्ये एक छोटा डब्बा हवा होता जे भाजीसाठी किंवा दहीसाठी मी देत असते। तर हे रिटर्न गिफ्टसाठी प्लास्टिक आला तिथे विचार, पण नाही, अवॉइड केले मी। तर दुसऱ्या दुकानमध्ये मी घेऊन एक छोटंसं घड्याळ घेऊन आले तिच्यासाठी अलार्मवाला। वा गिफ्ट तुझा थर्ड ना, ओपन करा बघ। हा ना, आवडलं? इथं बस। आवडते मोठ्यांना पण आणि छोट्यांना पण। अगं व्यवस्थित काढ ना। इथून करायचं नाही ग, प्रँक कशाला करू। आवडलं? बघ बघ, तुला हे ना दोन गोष्टी कळतात ह्यामध्ये। तुला क्लॉक समजते किती वाजले आणि काय वाजले, आणि सेकंड थिंग हे अलार्म आहे। म्हणजे सकाळी आपण बरोबर 8:15चा अलार्म लावायचं, हे वाजले की तू लगेच उठायचं, टिक टिक वाजते। आणि 10 o'clock झालं अलार्म लावायचं, त्या टायमिंगला आपण बेडवरती जायचं। चांगलं आहे ना आपल्याला हे डिसिप्लिन शिकवतं। छान आहे ना, दाखवते की। दिशाला गिफ्ट तरी आवडलं, नंतर तिला ड्रेस एक घ्यायचा होता बर्थडेसाठी, म्हणून आम्ही ड्रेस आणण्यासाठी निघालो तिला। तर बघू तिला आवडतं का वगैरे। ऍक्च्युली थोडीशी सिम्पलच हवी आहे, खूप अशी पार्टी वगैरे नको आहे, कारण त्यांना टोचतं म्हणून ते घालायला वगैरे थोडीशी अवॉइड करतात। त्यामुळे आता बघू आपल्याला ड्रेस कुठला आणि कसा छान वगैरे मिळतो का वगैरे। हे फोटो कसं दिसेल बघ, दिसेल छान, पण हे टोचेल काय तुला? दीदी प्राइस 2530 ओके। श्रीषा कम। बापरे, एवढे ना ऍक्च्युली लहान मुलांचे एवढे ड्रेसचे रेट वाढलेले आहेत ना, विचारूच नका। ऍक्च्युली आजकाल मोठ्यांचंही म्हणजे त्यामध्ये 2-2, 3-3 वगैरे बसत असेल, त्यामध्ये एवढे महाग झालेले आहेत लहान मुलांचे ड्रेस तरी। पण त्याला काही असं खूप फॅशनेबल आहे असं मला काही दिसलंच नाहीये, म्हणून मग दुसराच एक तिला जो आवडता तोच घेतला आम्ही। आणि एक गिफ्टही छानसं घेतलं तिला। आणि किचन हवं होतं बट किचन मिळालं नाही, त्यामुळे हाऊस गेम खूप छान होतं तर ते मिळालं, सो ते घेऊन आलो आम्ही। ऐकत्या काय कोणाचं? घरी आल्या आल्या बाबांना दाखवायचं होतं तिला, बर्थडे उद्या पण आजच गिफ्ट ओपन करते ती। हा छान आहे, आवडलं काय? मस्त आहे, आवडलं बर्थडे गिफ्ट? लगेच ओपन करून ना खेळायला तर खूप एक्साइटमेंट असते। चला तर ही खेळते, तोपर्यंत आपल्याला केकचं थोडंसं मटेरियल घेऊन यायचं आहे। आणि केक आपण आजच बनवून ठेवू, कारण उद्या खूपच सगळ्या गोष्टीचं लोड होईल, त्यामुळे आज बेसिक क्रमकोट वगैरे करून ठेवू आणि डिझाईन आपण उद्या करू शकतो। इकडे बघ, बाप रे बाप, एवढे गिफ्ट मिळणार। हॅपी बर्थडे टू यू। आई बलून फुकवती आहे, माझा बर्थडे आहे म्हणून। कुणाचा बर्थडे आहे?
कमाली आज नेक्स्ट डे श्रीशाला स्कूलमध्ये पाठवलेलं होतं. यूजपर्यंत म्हणजे अशी थोडीफार तयारी केलेली होती. बलून्स वगैरे फुगवले. डेकोरेशन चला पण बाहेर बघू आता कसं बनवायचं आहे. अंदर वाटत नाही ग थोडं जरा वाट. श्रीशा मेकअप क्यों सरगुण क्यों हा ना ते ह्याला कनेक्ट कर. असा गोंधळ असल्याशिवाय ना बड्डे आहे असं वाटतच नाहीये. आणि साहेबांचे आपले मित्र येणार होते त्यामुळे त्यांचा वेट करत होतो. कारण विभाही येणार होती सो तिच्यासाठी वेट करत होतो. चला तर मग अशी ही तयारी आतमध्ये चालू होती. फत्तू आणि तिचे फ्रेंड आलेले होते. सो थोडस बॉक्स वगैरे करूनच असं वगैरे द्यायचा विचार होता. चलो स्टार्ट. तर एक मिनिट थांब थोडस मागव. इकडे बघा Hey, Srisha. If you cry there, everywhere will be ice flakes. You're Elsa, right? Elsa can't cry. तमा एक फोटो की तो पाय खाली I'm feeling so cold. अरे श्रीशा असं नाही करायचं. श्रीशा. गुड्डू पिलू नो पिलू प्लीज. एक तिच्याकडे दे ना असं. हे गिफ्ट दे. Flies on that water. You saw that, right? No, that is unicorn. She is right. Elsa turned into a heart. Elsa, what is it? Elsa turned into a heart. वर सुरू स्माइली स्माइल. हे बघ जय बाप्पा आशीर्वाद You देतात. like the Elsa? Very good. ए पूनम पत्तू मला कॉल कर लो. हाँ नमस्कार. ॲक्च्युली खरं म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होते. कारण ना की ह्या गोष्टीची व्हॅल्यू ना खरंच खूप आम्हाला समजली आहे. सगळ्या गोष्टी विकत घेतल्यासारख्या झालेल्या आहेत. कारण प्रेग्नन्सी इश्यू खूप झाल्यानंतर ना श्रीशा जन्मली. सो ती आमची एक सोनेरी पहाटच होती ज्या दिवशी ही जन्मली त्यावेळेला. तर ॲक्च्युली काय झालं होतं की तिला गिफ्ट्स ओपन करायचे होते. सो त्यासाठी ही अशी करत होती. मग म्हटलं की ऑप्शन करायचं विसरलेलं होतं मग अशी बड्डे केक कट करायच्या आधी. सो म्हटले घरी पहिल्यांदा येऊन तिचं ऑप्शन करू आणि मग नंतर काय करायचं कर म्हणत होते. बट ऐकेल ते आपल्या मुली कशा. चला तर मग छान असा बड्डेही सेलिब्रेट झाला आणि मुलेही खूप छान एन्जॉय केली. खाऊही सगळ्यांना आवडला. रिटर्न गिफ्ट्सही सगळ्यांना आवडले
आणि मस्त असं पावभाजी आणि कशाचा बेत होता, पावभाजी आणि बिर्याणीचा बेत होता. त्यामुळे सगळे मस्त असं एन्जॉय करतच आहेत. आणि हे बघा, ह्या दोघी छान छान असे गिफ्ट्स ओपन करत आहेत आणि काय आवडतं काय नाही ह्याही सगळ्या गोष्टी बघत आहेत. आणि मस्त असा बर्थडे सेलिब्रेट झाला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ घेत जाऊ आणि तुमच्या अशा छान कमेंट्सने ना की खरंच मला अजून मोटिवेट होत आहे की मी अजून छान छान व्हिडिओ घेऊन येईन. सो नेक्स्ट सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.